नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, MBBS BDSची सीट मॅट्रिक्स आलेली आहे आणि पूर्णपणे गव्हर्नमेंटचे किती कॉलेजेस आहेत, जवळजवळ 42 गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये पाहायला मिळत आहेत आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आपल्याला नवीन MBBS एक कॉलेज आलेलं आहे. त्याची कॉलेजची संख्या किती आहे, म्हणजे त्या कॉलेजचा इंटेक किती आहे तेही अगदी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना हे पूर्णपणे कल्पना येईल की महाराष्ट्रामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आपल्याला किती कॉलेजेस आहेत आणि किती सीट्स उपलब्ध आहेत. तर टोटल पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये त्याचा पूर्णपणे मी डाटा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे टोटल 42 गव्हर्नमेंट कॉलेजेस आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत सीट मॅट्रिक्समध्ये. तर त्यामध्ये अगदी ही टोटल पूर्णपणे तुम्हाला मी दाखवते. टोटल संख्या आपल्याला पाहायची झाली तर इथे तुम्ही पाहू शकता 5,950 हे टोटल सीट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 950 ह्या सीट्स ऑल इंडिया कोठ्यामध्ये, म्हणजे ऑल इंडिया कोठ्यामधून 15% आपल्याला जात असतात. त्या ठिकाणी 950 ह्या सीट्स अवेलेबल आहेत आणि ह्या ज्या 20 सीट्स असतात ते आपल्याला गव्हर्नमेंट इंडिया यामार्फत आपल्याला पाहायला मिळत असतात. असे 970 सीट्स या टोटल इथे पाहायला मिळतात आणि जे उरलेले आहेत सीट्स आपल्याला 4,980 हा फर्स्ट राऊंडमध्ये 85% कोठ्यामधून आपल्याला सीट्स महाराष्ट्रामधून आपल्याला अवेलेबल आहेत. तर सध्या टोटल सीट्स आपण बघितलं तर 4,980 ह्या टोटल सीट्स अवेलेबल आहेत 85% कोठ्यामधून. तर त्यामध्ये पूर्णपणे अगदी तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण दाखवते टोटल. तर प्रत्येक कॅटेगरी वाईज कशा इथं सीट्स उपलब्ध आहेत, तर इथं पूर्णपणे कॅटेगरी दिलेली आहे, सीटची संख्या पण दिलेली आहे. तर ह्यामध्ये सांगायचं झालं तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता SC कॅटेगरीचं सुद्धा तिने इथे सीट टोटल सीट्स दिलेले आहेत. तर प्रत्येक कॅटेगरीचे मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर प्रथम आपण इथं ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर इथं टोटल सीट्स अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये पूर्णपणे इन्क्लूड करा. जनरल आहे, वुमन आहे, PWD आहे, ऑर्फन आहे आणि हिली एरिया आहे. तर ह्याच्यामध्ये टोटल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या सीट्स तुम्ही ते स्क्रीनवरती पाहत आहात. तर 1,287 एवढ्या ह्या सीट्स जनरल वुमनसाठी उपलब्ध आहेत ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर आपल्याला हा पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 85% कोठ्यामधून 1,287 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही जर टोटल बघितलं तर 498 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत. त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 498 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि OBCच्या विद्यार्थ्यांसाठी 966 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत. SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 647 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 349 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत. तर स्क्रीनवरती पूर्णपणे अगदी कॅटेगरीनुसार मी तुम्हाला दाखवते. अगदी तुम्ही पूर्णपणे टोटल करून पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. जनरल वुमन, ऑर्फन, PWD आणि हिल एरिया हे टोटल म्हणून तुम्हाला सांगत आहे. आणि NT1च्या विद्यार्थ्यांसाठी 125 सीट्स उपलब्ध आहेत. NT2च्या विद्यार्थ्यांसाठी 174 सीट्स उपलब्ध आहेत. NT3च्या विद्यार्थ्यांसाठी 100 सीट्स उपलब्ध आहेत आणि VJसाठी 149 सीट्स उपलब्ध आहेत. आणि डिफेन्स 1, 2, 3 आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्ही अगदी इथे तुम्ही पाहू शकता. तर डिफेन्स 1साठी 120 सीट्स उपलब्ध आहेत, डिफेन्स 2साठी 40 सीट्स उपलब्ध आहेत आणि डिफेन्स 3साठी 29 सीट्स उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी 8 सीट उपलब्ध आहेत. तर आपण टोटल जर संख्या केली तर इथे आपण पाहू शकतो 4,980 ह्या महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्यामधून पहिल्या राऊंडला आपल्याला सीट्स इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे पूर्णपणे सीट मॅट्रिक्स आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पूर्णपणे गव्हर्नमेंटचं मी तुम्हाला जे काही 42 कॉलेजेस आहेत त्याच्याविषयी पूर्णपणे सांगितलेलं आहे. आणि पुढे मी स्क्रोल करत तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता सेमी गव्हर्नमेंटमधले सुद्धा इथे कॉलेजेस पूर्णपणे त्यांनी दिलेले आहेत. तर त्याचेही टोटल इथे तुम्हाला पूर्ण सीट मॅट्रिक्समध्ये मी तुम्हाला दाखवते, लक्षात येईल. तर सेमी गव्हर्नमेंटचे सुद्धा 23 कॉलेजेस आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्याच्या सीटची संख्यासुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. 3,149 एवढ्या टोटल सीट्स आपल्याला इथं सेमी गव्हर्नमेंटच्या पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक कॅटेगरी वाईजसुद्धा तुम्हाला इथं सीट मॅट्रिक्समध्ये पूर्ण टोटल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हे अगदी तुम्हाला SC, ST, VJ, NT1, 2, 3, OBC आणि SCBC याच्यासाठी पूर्ण टोटल तुम्हाला 2,680 सीट्सचा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. आणि डिफेन्स 1, 2, 3 आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी सुद्धा इथे तुम्हाला सीट्स 469 एवढ्या टोटल सीट्स पाहायला मिळत आहे. तर टोटल आपल्याला इथं पाहायला गेलं तर 3,149 एवढ्या ह्या सेमी गव्हर्नमेंटच्या सुद्धा आपल्याला सीट्स इथं टोटल पाहायला मिळत आहे. तर इथं टोटल 3,149 आपल्याला दाखवत आहे सेमी गव्हर्नमेंटचं. त्याचप्रमाणे स्क्रोल करत तुम्ही गेला तर BDSचे सुद्धा आपल्याला इथं कॉलेजेस आपल्याला 5 पाहायला मिळत आहेत गव्हर्नमेंटचे आणि सेमी गव्हर्नमेंटचे सुद्धा तुम्ही BDS जर तुम्ही
कॉलेज पूर्ण टोटल पाहिले तर 23 कॉलेजेस सेमी गव्हर्नमेंटचे BDSचे कॉलेजेस आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे सीट मॅट्रिक्स आत्ता आलेलंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना उद्यापासून आपल्याला जे चॉईस फिलिंगसाठी प्रेफरन्सेस लिस्ट पाहिजे असेल, अगदी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट, MBBS किंवा BDS कुठल्याही ह्याची तुम्हाला जर प्रेफरन्सेस लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर माझा दिलेला आहे, त्याच्यावरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही अगदी प्रेफरन्सेस लिस्ट माझ्यामार्फत घेऊ शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.